नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून अखेर उमेदवारांची घोषणा करण्यात आली. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना अधिकृत एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच राहुरी शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत आणि जल्लोष साजरा करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे. तर यावेळी भाजपने स्वर्गीय कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अखेर पक्षाने कर्डिले कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी प्रकाश पारख, अमोल भनगडे, रवींद्र म्हसे, राजेंद्र उंडे, भाऊसाहेब वाघ, गंगाधर सांगळे, किशोर येवले, राजेंद्र दरक, कांतीलाल जगधने, सतीश फुलसौंदर, प्रभाकर हरिचंद्रे, उमेश शेळके, सचिन मेत्रे, कुलदीप पवार, राजेंद्र गोपाळे, बाबासाहेब शिंदे, अक्षय भुजाड, युवराज गाडे, अनिल पवार, गणेश खैरे, दीपक वाबळे, नितीन ढेरे, अक्षय होडगर, शरद पवार आदी भाजप व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत ही उमेदवारी भाजपसाठी किती फायदेशीर ठरणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सर्वप्रथम स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारच्या वतीने आमचे नेते आदरणीय अक्षयजी कर्डिले साहेब यांना या महाराष्ट्र राज्याचे भावी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी माननीय अक्षयदादा कर्डिले यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारच्या वतीने व घटक पक्षाच्या वतीने मी आजच माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांना सांगायचे की आज आपण जो आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही बिलकुलही तडा जाऊ देणार नाही. आणि गुलाल आपलाच आहे. उद्याच्या 4 तारखेला अक्षयजी कर्डिले साहेब निश्चित आमदार होणार आहे. यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी, महायुती सरकार व मित्र पक्ष सर्व कार्यकर्ते अक्षरशः पोट तिडकीने आपल्या पायाला भिंगरी लावून अक्षयदादा कर्डिले साहेबांचा प्रचार करणार आहोत आणि त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहोत. एवढे बोलतो आणि थांबतो. आज राहुरी तालुक्याचा भारतीय जनता पार्टीचा आनंदाचा दिवस. खऱ्या अर्थाने 2004 सालापासून तर 2026 पर्यंत आता भारतीय जनता पार्टीचं खातं उघडलं आणि कमळ फुललं. आणि कैलासवासी शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला अक्षयदादा कर्डिले यांना भारतीय जनता पार्टीने जे तिकीट दिलं हे सर्वसामान्याचा विजय आजच झाला. खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील, राम शिंदे साहेब हे सर्व पक्षाच्या नेत्यांनी जे कर्डिले साहेबांच्या कुटुंबावर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जे प्रेम केलं म्हणून खऱ्या अर्थाने हे तिकीट दिलं आणि आपला भाजपाचा उमेदवार आमदार हे निश्चित झाला हे मी आज जाहीर करतो. मंत्रीने अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांची उमेदवारी घोषित केलेली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, घटक पक्ष यांच्या वतीने मी राहुरी शहराच्या वतीने व राहुरी तालुक्याच्या वतीने 4 तारखेला गुलाल आपलाच आहे. हे काळ्या दगडावरची रेष आहे. आजच अक्षयदादा निवडून आले असे मी घोषित करीत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.